दिस इज नॉट ग्लास स्किन, दिस इज घाम. आणि चैतन्य काय करतोयस तू? चैतन्य आणि दाजी फुल फ्लेज सामान पॅकिंग. काय रे चैतन्य भाव देत नाही ब्लॉगला. त्याला दुखतं येतं, त्याच्या नाजूक नाजूक पायांना त्रास होतोय. तू बनियनवरच फिरणार का पुण्यामध्ये पण? कॉन्फिडेंस बढ़ते जा रहा है. गोवन बॉय. कॉन्फिडेंस बढ़ते जा रहा है लड़के का. हा आता एवढा रिलॅक्स झाला की डायरेक्ट असा फिरायला लागलास तू. रिलॅक्स झाला म्हणे. लाईट नको फोडू त्याच्या पुढे. आता जर हे उघडलं परत काल सारखं 15-20 मिनिटांनी किंवा 15-20 किलोमीटरने तर काय करणार? परत असंच चढणार भर उन्हात. काल हे चाललं होतं. एनिवेज राम राम, वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. जय शिवराय. चैतन्यांना देऊ शकणार कारण आम्ही टाइम सेव्ह करतोय. तुम्हाला मी दाखवते एक झलक. हा आमचा परपंच. एवढं सामान ह्याच्यामध्ये याचं पीसी पण आहे पोरांनो. लय वैताग आलाय. आणि हे 2 सुटकेस आणि बाकीच्या 5 बॅगा गेल्यात पुढे. चैतन्य आपका जरा आता हे असं इथनं काढलं ना तुम्ही, आता ते पुढे जायचं. हेलो हेलो एक्सक्यूज मी, आप क्या कहना चाहते हो? रुको जरा भाई रुको. असंच करतात पापराजी. मग तू असं बोल ना त्या पापराजींना. पापराजी हा कोण आहे पापराजी? तर मला क्विकली आजचा प्लॅन सांगते. सो द थिंग इज की आम्ही इथनं निघून कोल्हापूरला जाणार होतो देवदर्शन करायला. बट ज्या आमच्या साड्या होत्या, ज्या आमच्या ट्रेडिशनल वेअर होत्या, त्या सगळ्या त्या वरच्या सुटकेस होत्या. आणि त्या वरच्या सुटकेस आम्ही कालपासून काढलेलेच नाही आहेत. बिकॉज वी वर लाईक की भाई ते जर एकदा काढलं तर ते पुन्हा बांधायला अवघड होईल. आता आम्ही फक्त ते टाईट करतोय. आणि बाकीचं सगळं पण तुम्ही लगेच बघितलं कसं कोंबून ठेवलं आहे. सो आमचं ते प्लॅनिंग थोडंसं फसलं. आणि मी तेच जे आमचे ट्रेडिशनल वेअर आहे, कारण कोल्हापूरला जाणार तर तिकडचं आपल्याला थोडं पाळावं लागेल, तर ते नाही पॉसिबल आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं थोडं गोवामध्ये अजून 1-2 तास देऊ इन्स्टेड ऑफ गोईंग टू कोल्हापूर. कोल्हापूरला आपण आरामात जाऊ, मम्मींना पण घेऊन जाऊ. आणि मग आत्ता आम्ही डायरेक्ट इथनं एक बीच आहे जो इथं कॅन्डोलिम बीच, तिकडे जाऊ, थोडं चिल करू आणि निघू. मग 1 शॉट पुणे करून टाकू. मग सो आजची जर्नी विल बी आर ऑफिशियल एंट्री इन पुणे. आणि चैतन्य मला भडकणार आहे की मी हे सगळं विदाऊट हिम करते, बट तो पण बोलेल. त्याची पण एक्साइटमेंट बघा. चैतन्य पूल होता, त्या पूलमध्ये तू जाणार होतास ना? मग पूलचं काय झालं तुझ्या? जा आता, घामाला तर उडी टाकून ये जा त्या पुलामध्ये. आता बरं काय एवढा डेडिकेटेड आहे माझा नवरा, तुम्हाला वाटत असेल. नाही, तो डेडिकेटेड नाही आहे. त्याच्याकडे एकच ब्रेन सेल आहे. तर काय होतं, तो एका टायमिंगला एकाच गोष्टीवर फोकस करू शकतो. त्याच्यामुळे त्याला आता मी जे त्याच्याबद्दल बोलते वाईट, ते पण त्याला कळत नाही. यू आर चैतन्य. थोडं सरक नाही, पण आता याच्यावरती काचं बनतो. आता बॅग ऍक्च्युअली टाईट आहे. तू नेहमी चुकीचा असतो आणि मी नेहमी बरोबर असते. हो ना? हा ना? हा ना? तू नेहमी चुकीचा असतो आणि मी नेहमी बरोबर असते. हां, तू आज मला तुझ्या पैशाने शॉपिंग करून येणार आहे ना चैतन्य? हां झालं. आता माझ्याकडे व्हिडिओ कन्फर्मेशन आहे. आता बोलली ना चालेल तुला कॅमेरा. आता का पलटी खाते का? आता का असं करते? म्हणती कॅमेरावरती येणार नाही. म्हणलं विराट कोहलीचा मुलगा आहे का तू? मुलगी, सॉरी. कसं वाटलं दीदी तुला? कसला फोबिया? कॅमेराचा. काय बोलते? ह्याला पण होत आहे का काळी? काढला ना मी बरोबर. टेन्शन तो रोज बोलून काढला. मग तुझं पण नाही गेला. आता पुण्याला आलोय आम्ही. आता केवढे फॅमिली ब्लॉग्स बनणार आहेत. दाजी जास्त बोलला तुझ्यापेक्षा ब्लॉग मध्ये. कसं वाटतं? नाही तुम्ही दोघं तू पहिल्यांदा आली ना गोवाला. कसं वाटलं तुला? भारी वाटलं मला, पण चुकीचं वेदर चुकला. लय चुकलं म्हणजे डायरेक्ट आंघोळ होते आपले. पण बाकी ओव्हरऑल तुला बीचची वाईब कशी वाटली काल? भारी वाटलं काल. मस्त निवांत है ना? आपण येऊ शकतो ना परत येऊ शकतो. परत येऊ आपण. निवांत प्लॅन करून येऊ नेक्स्ट टाइम. गेट सो वेलकम टू वैष्णवीने मला वेलकम गेट मध्ये घेतलं नाही म्हणून मी ऑलरेडी हे पण सांगितलं की तू चिडचिड करणार. आणि जे बोलला ना भसा आता सनस्क्रीन वापरते, तरी सनस्क्रीन घे मला आधी. बरं ठीक आहे चालेल, मी घेतो. अरे इथे ना. सो वेलकम, आम्ही दोघं वेलकम करतोय. हा आहे राम डे राम. 2. राम राम मंडळी. हा डे आहे डे 2 इन गोवा. मी सेम माझ्या बड्यांवरती आहे कालच्या. वैष्णवीने नवीन कपडे घातलेत ना इथे. नाही मी पण हेच, पण आम्ही हे काल रात्री चेंज केलं होतं. हा, आणि नाही कालच्या ब्लॉग आणि आजच्या ब्लॉग मध्ये एकच फरक आहे की कालचा ब्लॉग नाईट मध्ये होता. आजचा ब्लॉग डे मध्ये आहे.
आमच्या बबडेला बोलता येत नाही, बबडीची जीभ थोडी वळतीये काय कशामुळे. ओके ओके ठीक आहे. परत आम्ही सेम बीचवर चाललोय आज, फक्त बिकॉज ऑफकोर्स ते जवळ आहे यार, आणि इथे होण्याचं तू तर आता काळच पडणार. तुला मी घरी जास्त सनस्क्रीन देत नसते, एवढं काल छान रील बनवला की तुला सनस्क्रीन लावते वगैरे. मग आता काय झालं? आता पण सकाळी एवढी सनस्क्रीन घेतली आहे, दर 1 ते 2 तासाने ते रिअप्लाय करायचं. एक मिनिट बरोबर. हिने मला काल जेवढी लावत होती ना सनस्क्रीन, मी तेवढीच माझ्या असं हाताला लावली. सकाळी मला म्हणते एवढी का घेतली, आता अख्ख्या अंगाला लावते एवढी सनस्क्रीन, आणि स्वतः आता एवढी घेतली. अरे कारण मी मतलब किसको भी लगेगा ना ब्रो. अरे मुलगी आहे पण बॉडीचा साईज तू एनिवे काळाच पडलायस, कशाला लावतो सनस्क्रीन. व्हेरी डेंजरस. वुमेन आर व्हेरी डेंजरस विथ देअर प्रोडक्ट्स. ओके फोन आला. फोन आला. ये कितने को है? 50 का आना है, सारे 50 सब 50 को है. हाँ, ऊपर वाला 100 का है, और ये ड्रीम कैचर ये 100 का है, ये सब 50 का है. युनिव्हर्सल मेन प्रॉब्लेम बघायचा पोरांना तुम्हाला. दीदी दाजी मी बाहेर किती आहे ना थांबले तुला आणि या दोघी कुठलं परत ड्रीम दुकानात कॅचर हवंय? घुसले. परत दुकानात घुसले आम्ही दोघं बिचारे, घाम आणि त्रस्त म्हणजे बाहेर असं तू थांबलोय. बेडच्या इथं लावू केवढं काम शकतोस आलंय. basically. दाजींना घामच येत नाही पण. छान वाटतं. मला गोवा पिंक is आणि very ब्लॅक dangerous हात या तुझ्या हातातले ते season ला. आवडले. किंवा मला मिनिट आधी म्हटलं युनिव्हर्सल प्रॉब्लेम कशाला आला मग आतमध्ये, बाहेर हो निघ, कसला हलता बाहेर यार हो, बाहेर पाणी. हो. आपल्याला आवडलं ओरिजिनल लाटेचा बाहेर सर हो, आहे बाहेर त्या हो, बाहेर गोष्टीला. हो. आपण वेव्स वाला काहीतरी घेऊ म्हणा फॉर शुअर. ऐक ना, पण आहे. तुझ्या मम्मीला असे पर्स आवडतात ना, तर मग घेऊ का? अशी मोठी पर्स हवी होती ना लई मम्मीला. पर्स आहेत तिच्याकडे पण. अरे नाहीये मम्मीकडे, पकड. हा बघ, मम्मीला थोडी अशी मोठी मध्ये हवी होती ना. अशी ठीक आहे, अशी चालेल. हा अशी नाही ही अशी नाही वाटत मला. मम्मीला. नाही, ही पण चालेल. थांब तिला व्हिडिओ कॉल करते आईला. ही छान. भैया बोल रहे ये सब जापान का है बट किधर है मेड इन. मेड इन चाइना बोले अभी, झूठ मत बोलो. जापान का है और अलग अलग एकदम गोवा तो हमें कमीशन चाहिए, ठीक है. जापान. नाम पता कर लो इन दोनों का. हाँ. आया तो कमीशन चाहिए. यस. कपडे नाही रे, ती मी पर्स अशी माझी जी ब्लॅक वाली बॅग आहे हा. ना, ती एनिवे त्याच्यामध्ये काय फिट होत नाही. ह्या अशा वाल्या बॅग्स मध्ये फिट होतील. त्या पण नंतर घेऊ शकतो ना चिप आपल्या पुण्यामध्ये महाग भेटणार. हा का. FC रोडला आता माजलेत सगळे. पुण्याला नाव ठेवत्या पोरींना ए पोरांना. बाळा ए, घेऊ महाग नको भेटतात video महाग मध्ये. भेटतात पुण्यामध्ये महाग भेटतात. ऐकलं ना तुम्ही सगळं. रेतीचे चटके बसतायत ना. बाई चटका बसतोय रेतीचा. मी मी म्हंटल पायच नाही घालणार रेतीमध्ये. म्हंटल होतं. मी पुन्हा येईन. मी अयो पाणी कसलं सुंदर दिसतंय. एकच मिनिटं पोरांनो. आयुष्यात अशी बायको सगळ्यांना मिळावी. जी जी हा, आणि नंतर तिलाच नावं ठेवायची, मला सनस्क्रीन देत नाही, हे देत नाही. तुझा सनस्क्रीनचा टचअप पण मी केलाय, कळलं ना. यार मी आता चुपचाप बसलं होतं, तिने बघितलं मला, अख्खा माझा घाम पुसायला लागले रे. माझी सुंदर बायको ही. भैया वो भी फॅन लगा ना प्लीज. वो बुमराह ने इसलिए सड़ा लगाया. नया पेन लेकर आया. तुम्हाला हवं लागते का? तुला लागते बबडू. हा मला लागते. तुला बस जाते ना जरा बसू एक मिनिट. आता पोरांना ऑर्डर वेटर करू. थांब ना, इथं समोरचा ठेव व्ह्यू ना, दाखवतो समोर ठेव तुम्हाला. ना. समोरचा व्ह्यू कैसा इथं आहे मला ना लागतंय का? ब्रोस्की. हा, लागतंय. कडक. बाबू, तुला पण वारं यार लागतंय? ह्याच्यावरती हा एक सेकंड, हा तुला वारं लागतंय हा लागतंय. पक्का. हो. हा ठीक आहे. पण इथं समोरचा व्ह्यू बघितला का तुम्ही. पण यार इथं समोर बसायला 400 रुपये मागतायत यार. व्हॉट इज दिस मॅन. बसणे का 400 रुपये. सुंदर हे आयुष्य किती सुंदर हे आयुष्य किती. प्रेण द्या भावा जरा आमच्या भावाला. मला सगळं काळं दिसतंय माझ्या चष्म्यामुळे. चष्मा इतना काला की मेरे को कुछ दिख ही नहीं रहा. ब्रोस्की में जिसकी. कसं आहे माझा फोटो छान आहे ना इथनं. कुठला घ्यायचा तुला मला मी तर नको आपला वाटतंय असं- घ्यायला. माझा नवरा बघा, कोकमध्ये लिंबू आणि चिकन नूडल्स. महाराष्ट्र के बॉर्डर पे ही क्या आ गए तुम, तो नूडल्स खाना चालू कर दिए सर. येस ब्रोस्की. अयो अयो, ब्रोस्की में बस झालं Yes, बच्चा. आता किती वेळा मस्त आहे पण मला आवडले बाई. है ना. याचं बाकी अजून व्हेजिटेरियन लोकांचं यायचं बाकी अजून. नॉनव्हेज लोकांचं पहिलं आलेलं. ब्रोस्की में डियुस्की. आम्ही चाललोय जरा पाणी बोलले. असली गरम लागते ना बाहेर येते. मस्त एक पाण्यात जरा एक शेवटचा पाय बुडू. आणि वाव हा काय ऊन आहे ब्रो. हा काय ऊन आहे ब्रोस्की. म्हणजे छान दिसते तुझी टोपी आणि गागल्स. ब्रोस्की में एक बार पानी डुबा के पाय डुबा के आते हैं.
ब्रोस्की करायचं का असं? अरे पाणी काही येई ना आता, आम्ही एवढी वाट बघू राहिले. 2 जण थांबलेत ना लाटाला अडून. लाटाला अडून 2 जण थांबले. थोडं पुढे जातो म्हणजे गुडघा पण भिजेल. अरे हे तर चिटिंग होई गवा. आता येईल मला वाटतं. अरे ये नाही, हे पाणी आहे. अरे हे काय होतंय? अजून पुढे जाऊ चला. डायरेक्ट आम्हीच पाण्यात शिरलोय. हे नाही आम्हाला चालत. विषय खोल करून टाकायचा. आता मोठी लाट आली, डायरेक्ट डुबणार आहे आपण. ओय चाललंय मी, आज चाललंय. ओ माय गॉड, मच्छी पॅन्ट भिजली तुझी. केली मस्ती तू. हे ले आले आता, ले आले. अरे पॅन्ट भिजते शेटची तुमची. जर माझं घे ना. कमी आलं तुला. आता कमी येत आहे, मगाशी जास्त येत होतं. ज्यादा पाणी नाही आ गया. चला निघूयात. मी आज चाललोय. नाळापट्टी. छान वाटतंय. करू मी आता तुझी पॅन्ट वर फोल्ड कर माऊ. करू मी तुझी पॅन्ट वर फोल्ड लवकर कर. हे पकड. झालं का? थँक्यू. थँक्यू माऊ. वैष्णवीचं डूडची मी पॅन्ट फोल्ड करून दिले. कसली दिसते 3-4 बंड्या बॉय. अयो दीदी दाजी पण इथं एन्जॉय करतायत. बंड्या बॉय का? हा बंडाना लावलाय म्हणून बंड्या बॉय. ये पुढे ये आता ये. आता मला आता बसू पण वाटतंय पाण्यात फॉर सम रिझन. यार आयुष्य हे लय सुंदर आहे आता, असं फील व्हायला लागलंय. आयुष्य हे लय सुंदर आहे असं फील व्हायला लागलंय. की समोर बघ, असं वाटतंय हलतोय ना आपण. आताच चाललोय ना. आता बघ समोर बघ, एकदम समोर बघ. समोर बघू आणि आपल्या बघा असं काय वाटत आहे आपण चाललोय. आज चाललोय. काय का फोटो काढायचा. नाही बंडाना पण घातलाय, टोपी पण घातली. नाही दाखव जरा. गॉगल लाल के दिखाव जरा. अच्छी गोवा वाइब्स देते तो. प्रॉपर गोवा वाइब्स. ब्रोस्की ब्रोस्की. हसते कशी गोड. पैसे द्यावे लागतील आता. का? अरे मग देऊ की बाई. काय व्हायचं असं करतेस? ही कुठली स्टाईल होती तुझ्या अशी टोपी वगैरे? यार चला निघायचं. माणूस पैसे पे केले. यो माणूस काळा पडलाय आणि हिला एकही कण तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हिचं काय कलर चेंज झाला. बच्ची वाय दिस कोला व्हेरी डीप. हा तुझा कलर का नाही गेला बच्ची यार? तुझ्या आय डू ऑल द प्रोटेक्शन. हे सगळं दिसलं ना. कलर का नाही गेलं तुझं? बच्ची माझ्या अंगावर बघ कसं टॅन उठलंय. तुझ्या अंगावर का नाही टॅन उठलंय? का नाही उठलंय ब्रो? लावते मी काय सनस्क्रीन सिरियसली. जर माझं वॅक्स केलेले असते ना पाय, मी वन ऑफ दोज कोहॉर्ड घेतला असता. कोहॉर्ड स्लीवलेस वाला. आने जाने. चलो ठीक आहे बॉईज, निघतो. वापर माझे शोल्डर्स. सकाळी आम्ही निघणार होतो 11 वाजता, पण वाजलेले आहेत दुपारचे 3 आय थिंक ना. 3 वाजलेत का ग दिदी?
एक्झॅक्ट 3 वाजलेले आहेत. पण ठीक आहे, गोव्यातनं 3 वाजता निघतं. आता पुण्याला कधी पोहोचते माहीत नाही. पण यार ठीक आहे यार, दिस इज आवर फायनल, व्हॉट डू यू कॉल इट ब्रो, फायनल ट्रिप. बाबो आता फ्लेक्स हाडू घे. नको येत हा इधर आहे. ते वहिनीसाठी जरा जेनचे. ठीक आहे सर, मी पण उचलू शकते वहिनीची कधीतरी मला जेव्हा घालायची असेल. हा छान आहे, छान आहे. मग मम्मीला पण घेऊ का? हा तिघींना सेम घेऊ का? तिघींना सेम. इसमें कलर आता है क्या अलग अलग? छान आहे तर तिघींना सेम घेऊ का? सारखीच वाटते ना मला. सोनी दे ना खरं, सोनी ना खरं, सोनी दे ना खरं. हा की त्या मुली किती सुंदर दिसतात. अरे यो बाबा आला मध्ये. ते बघा त्या मुली बघा, त्यांनी मस्त वन पीस घातलाय. तिच्या हॅटला असं मस्त लेस आहे, किती क्यूट दिसते. पुऱ्याने मला काय घेतलं? ही लाल कलरची पॅन्ट. पडले बिडले नव्हते, झोपले नव्हते. आणि ही छोपी, नॉट इवन लेस वाली छोपी. व्हॉट इज दिस मॅन? व्हाय यू मेकिंग मी अ बॉय? अहो मी तुम्हाला हे सांगायला, जसं की मी म्हणत होते की आम्ही घरी चाललो, तर आता घरी कॉल करून अपडेट देतो ना, इतक्या वेळात पोहोचेल, इतक्या वेळात पोहोचेल. तर घरचे इतके खुश आहेत, इतके खुश आहेत, जसं काही जणू काही कुठला तरी त्योहार ही है. त्योहार. मला वाटतं बँड बोलवलं नको. दादा हो गया, पप्पाच चाललेत कामाला. म्हटले चल तू तुझं ये, सकाळी भेटू. एनिवेज, आणि शुभम आणि रोहिणी पण खुश आहेत, कारण फायनली जेव्हा पण आम्ही असं हे करायचं की अरे, म्हणजे जेव्हा पण आम्ही पुण्यामध्ये जायचो 1-2 आठवड्यासाठी, किती प्लॅन करायचे असं करून कसं कसे प्लॅन करून आपण ते बसवायचो. पण आता आपण परमनंटली चाललोय पुण्याला, सो ते पण खुश आहे. आणि शुभमला डिफाईन करायला झालं शुभमचं हॅपीनेस, तर तो असं खुश होतो जशी की त्याची दुसरी बायको माहेरून येते. म्हणजे इतका उसकी लुगाई आ रही है घर. उसको ऐसा हो रहा है कि मेरी लुगाई अभी मेरी हो गई. कैसे होने वाला है? लाजू नको, मला माहिती तू पण तितकाच खुश आहे त्याला भेटायला, बोमलत पूल खेळायला जायला, स्नूकर खेळायला जायला. हा स्न्यूकर खेळायला जायला, सगळं माहिती आहे ना मला. तुझा ऑलरेडी डोक्यात प्लॅन आहे. कधी काय झालं की चल शुभम भेटूया, चल शुभम भेटूया, हेच चालणार तुमचं. आता तुला प्रॉपर मित्र परिवार आलेला आहे. ठीक आहे, भांडणाची इंटेन्सिटी जरा नाही. माझे पण मित्र मैत्रिणी आहेत. मी रोहिणीला घेऊन फिरेल. सो मी काय करते, म्युझिक बंद करता. ये की मग नाही यायचं का तुला? मग लोक आम्हाला म्हणतात तुम्ही दीदीला का घेत नाही व्लॉग मध्ये, कसले नालायक आहात तुम्ही, असं करतात आम्हाला. खूप अब्यूज करतो तिथे आम्हाला इंस्टाग्राम आणि युट्यूबवर. एनिवेज काय करत होते तू? गाड्या थांबवायला काय करत होते जरा दाखव. एखादी गाडी येत असेल आणि तो डोळा मारत असेल पण थांबत नसेल तर मग बेंटेन बनत होते. नाही, डॉक्टर स्ट्रेन नावाची डॉक्टर. तर तुम्ही मगाशी असं करत होते. बेंटेन नाही, गोकू करतो मी. गोकू. आणि मग तो मुलगा मला एक बघत होता, लहान मुलगा, तर असं काय हसत होता माझ्यावर. मग मी त्याला ते असं करणार होते, पण म्हटलं जाऊ दे, शिवाय द्यायचं काहीतरी. काय सावंतवाडी. गोवा मधले कुठले लोक असेल तर त्यांनी प्लीज सांगा की चेडियाचं चिन्मय आहे की गोवाचं? सांग रे चिन्मय, चेडियाचं मिनिंग काय? काहीतरी घाण असणार आहे मला वाटतं. लेट्स नॉट से दॅट, बीप करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, घाण असेल पण आपल्याला माहितीच नाही तर काय. हा ना, मला नाही माहिती, तुम्ही सांगा आम्हाला. नाकातून जायचं. लहानपणी काहीतरी स्टोरी. आता इथे चेकिंग चालू असतं ना का, नॉर्मल चेकिंग जे चालू असतं पोलिसांचं. ऑफकोर्स आम्हाला पण साईडला घेतलं आणि चैतन्य खिडकीचं ते दाबायला बटन हे केलं, तर ते म्हणले की काय तुम्ही गुटखा खाल्ला, थुकला का आता? नाही, तू असं नाही बोलले. काय बोलले? नका बोलले ते, दादा थुकू नका बोलले. मी घाबरलो, म्हणलं असं का बोलतो थुकू नका. मी म्हणलं अहो काय आहे पण नाही, म्हणलं असं बोललो मी त्यांना. नंतर जाताना म्हणलं नाही, त्याचं ते तसं असं वाटतं त्याने गुटखा खाल्ल्यासारखं. मग ते पण हसायला लागले, सगळे हसायला लागले. बट इट इज कॉमन कन्सेप्ट वच्ची, पण ते तुझं फीचर क्यूट आहे वच्ची. लगेच चैतन्य आरसा सगळं सुटकलं, हे खूप घाण दिसतं का, खूप घाण दिसतं का. ऍक्च्युली ते माझ्या तोंडाकडे बघून नाही म्हणले. ते काय बोलले माहितीये का, ते बोलले की लोक यांना डायरेक्ट आरसा खाली करतात आणि असं हे करतात, तर मला वाटलं असं बोलले ते. ठीक आहे, शांत बस.
द जोक इज डन. वाईट वाटलं मला म्हणजे थोडं. की बोले नाही, पण माझ्या तोंडाकडे बघून त्यांना असं वाटलं की मी गुटखा खातो ते बघून मला वाईट वाटलं यार. नाही पोरांना त्याचं ते असंच आहे ते असं. त्याच्या दातांमुळे पण ते क्यूट आहे ते क्यूट आहे. ते पण हसायला लागलेलं मोठा जोक झाला. लय घाण आणि हसले ती ते. त्यांनाच म्हणते आहोत नाही त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतं की तो गुटखा खातो पण नाही खातो त्याच्यामुळे का हसायला लागले. व्लॉगिंग सोड बच्चे तो सगळीकडे व्लॉगिंग झोन मध्ये निघून जाते ते पोलीस असून बच्चे ते हसायला लागले. अरे मग आता बरोबर मी फक्त सांगितलं की मी तुझी इमेज क्लिअर करतोय ना बाबू की या तसं नाहीयेस तू म्हणून. मला ऍक्च्युली गाल दुखायला लागला. लय ब्रोस्की में जूस की थोडा हो गया. मस्त कोकणात आल्यावरती कसं कोकणाचा फील येतो हाय की नाही. नको गरम हवा येईल. कोकणाचा फील. बावलत म्हणून गाव आहे पुढं ऐकलंय मी. बावलत बावलतच का तू. तर बावलत झालंस का तू. पण या आता आपण सिंधुदुर्गामध्ये म्हणजे एकदम प्रॉपर मालवण वाला फील आहे ना बाबू. हिरवगार पण आय एम नॉट शुअर एसी म्हणजे हे काचा खाली गेला. बघते एक मिनिट मी. यार लय मस्त आहे यार कोकण आणि सिंधुदुर्ग आणि मालवण सेमच आहे नो. ऑल टुगेदर सेमच झालं ना सगळं. मालवण कोकण आम्हाला ओव्हरटेकच नाही करू देत. हा ना. जरा वैष्णवीला पण पॅसेंजर प्रिन्सेस थोडी ट्रीटमेंट देऊ कारण तिने पण आपल्याला जरा नाही का काय ते स्किन केअर केलं गाडीमध्ये बसल्या बसल्या. बाप काय बोलशील बापरे. मी लास्ट टाइम दीदी सोबत प्रँक करायचा ट्राय केला होता पालवाला पण तो झाला नाही. पण दीदीला गाडी इतकी प्रिय आहे त्यांची म्हणजे प्रिय म्हणजे साफसफाई करायला नीट नेटकी ठेवायला. तर आता मी गाडीला घेऊनच तिच्यासोबत प्रँक करणार आहे. फक्त तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स बघा. तर मला नाही माझ्याकडे तुझ्याकडे फटाके कुठे हे वाजतात? बाळा दाजीने दिली काय. बाळा माझ्याकडे नाही हे चैतन्य प्लीज. माझ्याकडे पण नाहीये. मी तर टॉयलेटला गेले होते आणि सगळ्यात शेवटी तुम्ही दोघं उतरलेत गाडी. मी दाजींना दिली वाटतं मगाशी चुकून. बघ एकदा विचार. बच्ची माझ्याकडे नाही आहे प्लीज. बच्ची तुला माझ्याकडे नाहीये. तुझा माझ्याकडे दरवाजा उघडायला ठेवायला नाहीये आलो होतो बघा बच्ची, असं माझ्याकडे काय नाहीये. ते फालतू वॉलेट आहे इथे? माझ्याकडे. अरे तू ड्रायव्हर आहे ना. मला एक सांग तू चावी घेऊन परत बसला पण मी गाडी. बाहेर जेव्हा उतरलो तेव्हा मी दाजींना दिली का मला कळत नाही ना का मी उतरलो लॉक कसं गेली ना गाडी. ऑटोमॅटिक लॉक होते ना बच्ची. आले बघ दाजींना विचार बरं एकदा. दाजी चावी तुम्हाला दिली का मी. प्ले ऑन दाजी. मी म्हटलं ना दीदीचा एवढा जीव आहे ना गाडीत ती चैतन्यला मारायला आता कमी करणार नाहीये. काय जाऊ दे. नाही आता सांगणारच नाही तिला काय कशी पळत चालली पुढे. मी म्हटलं पालीला एवढी घाबरली नाही पण हा तेच गाडीच्या बाबतीत डेंजरच आहे दीदी. चैतन्य मार खायला रेडी आहे ना. ए बाळा ब्लॉक के वाजते. आणि चैतन्य आमचा कांड करणार नाही असं होईल का. बाळा मी काय कांड केलं आता. आहे का गाडीला. गाडीला नाही चावी. मग मी तुला सांगतोय मला वाटतं मी दाजीला दिले. दाजी मी तुम्हाला दिली होती का इथं. करा फोन आता शोधा चावीवाला घ्या. अरे पण चावी तर असली पाहिजे ना कुठेतरी. आतमध्ये पडली असणार आहे मला वाटतं कुठेतरी. माझ्याकडे तर डेफिनेटली नाही. अगं बाई चैतन्य शोध जा तिच्या सोबत मी शोध. कुठे दिसते का तुला आतमध्ये. मला पण नाही दिसत आहे. हा ना तुझ्याकडे माहिती ना तिकडे जा ना. ऍक्च्युली मला गाडीची चावी आतमध्येच दिसत नाही. दिसते का. नाही दिसत आहे तोच मध्य आहे म्हणून माझ्या पोटात गोळा आला. पण माझं असं चालतं चल ठीक आहे. मग आता तिथं ठेवली तर नाही ना. तिथं नाही ना ठेवली. टॉयलेटला तर नाही मी गेलो पण नाही तिथलं घाण टॉयलेट बघून.
अहो दाजी असं काय करताय? दाजी मस्करी करतायत का काय मला काय कळत नाही. दिसली असती की रे या पॅन्टमध्ये. चैतन्य तुझ्याच पॉकेटमध्ये एकदा अगं शोध. माझ्याकडे नाहीये बाई. नाही शोध एकदा परत तुझ्या पॉकेटमध्ये शोध. वरच्या पॉकेटमध्ये बघ. हे नाला माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे ए, नाहीये. माझ्याकडे पहिले नाहीये. दाजीकडे डोळा गेला तिथं. आधी बोलले माझ्याकडे नाहीये ब्रो. माझ्या पोटात गोळा आला, चावीने. हे कुठे आहे बच्ची आपलं सामान? तुला पण असं शीचा प्रेशर आला असणं लाईट येते. काय काय घेऊ बच्ची? काय त्यांचं नाव घे आणि त्यांना विश कर. यांचा आज बर्थडे आहे, आम्हाला भेटलेत. हा तुमचं कुठला नाव रोड आहे सांगा ना बच्ची? एकदा. अरे तुमचं नाव पण चैतन्य. अरे चैतन्य हॅपी बर्थडे. आणि तुमचं नाव? सम्राट. अच्छा आपण कुठे आता? उत्तूर मध्ये आम्हाला भेटले आणि हे आपले ब्लॉग्सही बघतात सगळे. थँक्यू छान वाटलं. हॅलो आपलं नाव? हा का छान वाटलं भेटत. आम्ही व्लॉगच्या ह्याच्यातच होतो. हा. ते पण घेऊन टाकू. हा गोव्याला आम्ही ऍक्च्युली बँगलोर मधनं आहे का सगळं सामान वगैरे बँगलोर मधनं शिफ्टिंग झालंय. तर गोव्याला एक नाईट स्टे आणि आता चाललोय परत पुण्याला. हा, हा आता कायमचं. कायचं पुण्याला. हा आता बँगलोरलाच होतं कंटिन्यू. फ्लॅश लावायच लागेल ना इथं, हे हा. नाहीये. दादी एक्स्ट्रा लाइटिंग देतात नाही का? देते तुला आतमधनं नाही. तुम्ही आमच्या युट्यूबचे ब्लॉग बघता का? मग तसं सांगतो म्हणजे हे आमच्या आम्ही युट्यूबचे vlog ब्लॉग मध्ये टाकतो म्हणजे. आणि त्यांचा आज बर्थडे आहे. चैतन्य यांचं नाव आहे आणि आता मस्त केक कापूया. आम्हाला अचानक भेटलेत सगळे या गावामध्ये द्वारका. इथं आम्ही थांबलो, म्हटलं जरा चहा वगैरे पिऊया आणि भेटले आम्हाला हे सगळे. छान वाटलं भेटून. थांब त्याच्या फ्रेंडला उद्या. ये ना बच्ची तू पण. मी आहे ना इथं. नाही नाही मी आहे पण. कापा कापा. ऐक गं. अरे ये बच्ची. आहे आहे मी इथं आहे. तू थांब की. तिथे ये ना या साईडला. तू ये या साईड. अरे मी असं ट्रेनवर आलोय गोव्यावर. जाऊ आता. मध्ये बर्थडे म्हणजे मला तर धबधब ठेवा ठेवा काय हरकत नाही. काय हरकत नाही. कापा कापा. गाडी गरम आहे ना. नाही नाही कापा कापा. नाही नाही ठीक आहे काय हरकत नाही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चैतन्य. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. असंच झालं. थँक्यू. मी पण मी हे भरवते. तुम्ही पण घ्या. व्हिडिओ घेतला ना? हा, व्हिडिओ चालू आहे. Screenshot घेऊ. थँक्यू. घ्या घ्या. मी हा वाला वैष्णवीला हे सारखं म्हणतात घ्या घ्या घ्या. बच्चे खा ना तू. गवस. लाजू नको अगं. घ्या घ्या तुम्ही पण घ्या. नाही नाही माझं झालं. सो आता असं झालं की आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही एका गावामध्ये होतो. काय गाव आहे? उत्तूर. उत्तूर, हा. उत्तूर. ओतूरच येते तोंडामध्ये. ओतूर. ओतूर आपलं गाव आहे ना ब्रो हा, जुन्नरचं. ब्रोसरी. तर आम्हाला मस्त इथे लोक भेटले. तीन फ्रेंड्स होते छान. नीटची प्रिपरेशन करतात. त्यांना जरा ऑल द बेस्ट वगैरे बोललो. त्यांचा बर्थडे होता. बर्थडे सेलिब्रेशन केलं. मला केक भेटला तेवढाच जरा मजा आली. मला मजा आली. आणि असं जेव्हा बाई- लोक भेटतात ना तेव्हा खूप छान वाटतं. खरंच छान वाटतं. आणि म्हणजे मला अपेक्षा नव्हती का नाही का दरवेळेस सारखं आपल्याला कसं. मला तर भीतीच होते भाई. मी ऑकवर्ड होतं. पण यावेळेस मी स्वतःहून जरा त्यांना हाय हॅलो केलं भाई. व्हिडिओ वगैरे काढला आम्ही त्यांच्यासोबत. केक हा. कटिंग. आणि ते आम्हाला म्हणले नाही आम्ही तुमच्यासोबत फोटो काढतो. आमची दिदीच म्हणली चला तुमचा फोटो काढतो. जबरदस्ती फोटो काढणार tag. आणि चैतन्य पण टॅग करायचा. अरे अगं म्हटलं टॅग करा आता नंतर काढलं तर. टाकलंच जर तुम्ही तर आम्हाला टॅग Tag करायला करा यार. विसरू नका Tag असं म्हणा. दीदी काय फोटो काढायचा. चैतन्य काय टॅग करायचा. अरे अरे बरोबर बोलते. त्यांना तर अपेक्षा असणारच ना. हा. अरे म्हणजे ते नाही म्हणले ना का ते स्वतः स्वतः- की नाही, फोटो ते स्वतःहून काढायचा. नव्हते बोलले दीदी आधी. होते हा. फोटोचं झाल्यावर ते म्हणलं बर्थडे सेलिब्रेशनला तुम्हीच हा. आणि त्याच्यातले एक जण म्हणले की आमचा बर्थडे स्पेशल होईल. पण भाई असं काही नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुमचा बर्थडे स्पेशलच असू दे.
पण यार आमचा अजून एवढं काय विषय नाही, म्हणजे आम्ही एकदम हा ना. नॉर्मल लोक आहे यार. तुम्ही आणि आम्ही आम्हाला- फुकटचं तसं नको- एवढा नाही म्हणू मोठा. शकत. तुझी शेंगदाण्याची रील जेवढ्या लोकांनी बघितली त्याच्यावर स्वतःला नॉर्मल नाही समजू. अयो बाबा. बाकीचे सबस्क्रायबर ठीक आहे हा. पण शेंगदाण्याची रील वरून नाही समजू शकत. मला असं झालं फुकटचं केक तर खाली गिफ्टचं काय बोलले पण नाही मी त्याला आणि ते लोक बिचाराला. ते जे लोक मित्र. होते ना मित्र, ते म्हणे वैष्णवीला सारखं म्हणा अहो खा ना तुम्ही, खा ना त्यांना माहिती आहे ना बच्ची तू फूडी आहेस. नाही रे Foodie कारण मी हा. आधी म्हणलं की हा केक कापू मला जरा खायला भेटेल. अरे कारण आय वॉज ट्राईंग टू ब्रेक द I know, I आईज know, ब्रो. dude, I आय एम know. नॉट हावरी बट आहे मी तशी बट स्टील. छान वाटलं यार, छान वाटलं. इट वॉज अ गुड डे. म्हणजे पुण्यात एंटर व्हायच्या आधीच जरा असं छान छान गोष्टी होतात ना, तर छान वाटतंय. पण ज्याचा बर्थडे होता त्याचं नाव पण चैतन्य. ज्याचा birthday आहे, चैतन्य भाऊ ब्रोस्की तुम्हाला बिस्की. वाढदिवसाच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चैतन्य आणि वैष्णवी शंगनाणी. जे आपले शेंगदाणे गँग आपल्याला भेटले होते आता, त्यांनी सांगितलं होतं की तडकाला या. तुमचं ऐकलं पोरांनो, आलोय आम्ही तडकाला. बघू जरा. म्हणत भाकरी. हा बघू ए, आता माझा जरा. फोन तुझ्याकडे आहे हा ना? येस. बघू आता काय कशी चव आहे, कसं आहे काय जरा अरे let's इथं see. रूम्स पण होते राहायला रे, पण राहायला नेक्स्ट टाइम rooms? साठी लक्षात ठेवू शकतो इथं हा रूम्स का? पण आहे राहायला मग. हा कोल्हापूरला इथंच येऊ राहायला मग, जर का टेस्ट चांगली असेल तर. चांगली शिंगली खाली मग पाणी शिंगली कसं असतं माझं बेंड्यानं. बघू. काय ग बाबा त्या अहो, डोळ्यामध्ये कोण काय आहे? आहे? बाबा कोल्हापूर इज व्हेरी कोल्हापूर रिच is इन a- हेरिटेज ब्रो. आणि लुक्स रिच यार. आय डोंट फील लाईक आय शुड कम. अरे बाबा महाराजांना ना, ऑफकोर्स पाया पण महाराजांना पडले. मुद्रा. मगाशी पण महाराजांची मूर्ती तिथे पण मी अशी पाया पडले होते. आज काय बनवलंय मग स्पेशल? आईच्या हातचं नाही, हे कुठलं हॉटेल आहे? तडका हॉटेलच्या मटन भाकरी स्पेशल. सिंदूरचं बघ एकदा आधी म्हणजे return. ये हा फ्रेश आहे. तर मग आहे आज चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मटन, अंडा ग्रेव्ही, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी आणि सालाड, जे हा मुलगा खात नाही. याला शेंगावला. पहिले घास घेण्यामध्ये उत्सुक झाले. पहिला घास घेत आहे मटन भाकरीचा. ग बाई आमच्या सोबत 2 व्हेजिटेरियन लोक आहेत जे आम्हाला कच्चा कच्चा मनातल्या मनात शिव्या घालतायत. नाही का काय काय तर रे बाई, हा काय मग तर रे. पॉपलेट मागून थांब. पॉपलेट पापलेट मला कोकणातलं आवडतं. कुछ बताओ भाई, कुछ बता. अरे मटनचा तुकडा तर दे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राचा विजय असो. जय महाराष्ट्र. कोणतं यार सगळ्यात शेवटचं नाव कोणतं आहे? वर्गात काय चुरलेली भाकरी काहीतरी आहे. गावरान तिथे मटण. खाल्लंय भारी बाप. भेटतं. तुला लोकांनी बनवत होतं. माझंच झालं. मला ते नाही घास. अश्रू पडतील रे माझ्या डोळ्यात, अश्रू पडतील. मला ते नाही घास. लय मिस करत होतो भाई, हे लय मिस करत होतो. रस्ता मुलांच्या भांडी बनवत का केळशी वापरतो. गाडी तुम्ही चालवणार आहे? ये खाकर मैं कहीं सो ना जाऊं. देव तुला करून. दीदी आणि दाजी आमचे जज. घ्यायचं काय कोण स्ट्रेट फेस जास्तीत जास्त ठेवतं या हाय माझ्याकडं. ठीक आहे लिंबूवाला. ओके इसकी में दे इसकी. 1 2 3. काय आपल्याला फरक नाही पडत. झालं माझं तर गेलं. काय म्हणते आपण घे आणि दाताखाली चाव. हो आपण बोलू. चल घे. दाताखाली चावायचं, पिळायचं नाही. अरे चाव ना मग. हा चावत नाही अरे हा. चाव रे. मी चावलं. नको रे बाबा नको. मैं हार मानता हूँ. मी लेजिट चावलं. मैं हार मानता हूँ डोरेमॉन. जरा सोबत खाल्ली तुम्ही. केलं काय ती. त्याला सोलकढी सांगितलं का? हा सांगितलं. अजून एक सोलकढी. बिल किती आलं बघ एकदा. बिल का दिलं भाई याने. सो आम्हाला अचानक मध्ये कळलं
इथं लाईट आहे ना की मला डोळ्याच्या इथं काहीतरी झालंय. वरती हा काय झालं काय माहित नाही. नो आयडिया व्हॉट दिस. बघू त्याचं करू आपण सॉल्व. टेन्शन आलंय. आणि एवढं जेवलंय बाई ब्रोस्की मे डायरेक्ट बॉडीच वाढली माझी मटण खाऊन. कसं वाटतं चैतन्य? स्वीट रिअलायझेशन दॅट वी आर इन पुणे. येस डायरेक्ट नॉट इन पुणे बट महाराष्ट्रात तरी आलोय. अशी छाती वर झाली बच्ची माझी डायरेक्ट. गर्वाने का खाऊन खाऊन? गर्वाने Acidity आणि ने? खाऊन खाऊन अच्छा अच्छा. मज्जा अयो मांजरू कसलंय झाड, कसलं झाड आहे. नको का तुला? काय हा मग ठीक आहे कसले ना. भाव पण आता देत पुढं नाही आता सध्या नाही पण चैतन्य काय काय एक्सपिरियन्स आहे कोल्हापूरच्या पुढचा? वाईट एक्सपिरियन्स वाईट. का रे? म्हणजे रात्रीचा हायवेला गाडी चालवणं रिस्की वाटतं. रिस्की लेफ्ट साईडने तर गाडी चालू पण नका मी म्हणाल. मधनं चालवा मधनं. लेफ्ट साईडला डायरेक्ट आतमध्ये घेता येत नाही. कारण नाही डायरेक्ट आतमध्ये असे बॅरिगेट्स वगैरे लावले असा विषय होत आहे. मध्येच डायव्हर्जन येत आहेत. लोक अशी राईट लेफ्ट अशी सापासारखी गाडी चालवतात. डर लागलेला आहे बाबा. म्हणून आपण चुपचाप 80-90च्या स्पीडने चाललोय चुपचाप. आज खाएंगा तो कल ढेरी बडाएंगा. पुढे आलो आपण. कॅमेरा वैसे कधीच पुसणार नाही आयुष्यात. कारण तुझं तोंडच पुसट आहे. रडू नकोस. काळे झाले तर डोळे माझे. डिफरन्स नाही कळत तोंड मग काळायला. का ग दीदी तू एवढी का थांबली होती या चहासाठी? कुणी सजेस्ट केलं होतं का तुला? विनायक दादांनी सांगितलं होतं. काम हे देते तुला. का? आता हे घेतलंय आपल्याला. मला नकोय. मला अख्खं एक हवंय. आता तुलाच देत. ठीक आहे. कात्रजचा बोगदा. बोगदा आते मेरे पति पागल हो जाते हैं. लाल बत्ती. सॉरी. सो आय थिंक आपण इथंच एक्झिट करणार आहोत या ब्लॉगचा. का ग? आणि उद्या आपण आपल्या फॅमिली सोबत नेक्स्ट ब्लॉग करूया. हे बघ सिंहगड कॉलेज. बिकॉज वी आर ऑफिशियली इन पुणे. पुणे माझी शाळा आहे इथं. कुठं आहे रे? ऑर्गनाइज ही आहे तुझी शाळा. अरे एवढी तर आमची एक बिल्डिंग आहे. रोजरी. चालू आहे. 3-4 दिवसात चालू आहे. सो चैतन्य दिस मीन्स वी आर ऑफिशियली इन पुणे. पुण्यात पाय ठेवलेला आहे. सो आय थिंक दॅट इज इट फॉर दिस ब्लॉग. आणि उद्या आम्ही फॅमिली ब्लॉग करू. ऑफकोर्स तू माझा बँडाना चोरलास. त्याच्यामध्ये आम्ही बाकीच्या गोष्टी कव्हर करू. पुणेचे ब्लॉग्स आता ऑफिशियली इथनं चालू होणार आहेत. वी आर इन पुणे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्सच्या शेजारी हाईपचं ऑप्शन आहे. तर हाईपही करा प्लीज. येस. चलो दिस 2 dudes are saying bye. आणि ऑफिशियली वी आर इन पुणे. सो राम राम. राम राम मंडळी. जय शिवराय. जय शिवराय.